नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे. मी लहान आणि किशोरवयीन मुला-मुलींचा मेंदूविकार तज्ञ आहे आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, आज मी आपणाशी ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, हे जो मेंदूचा आजार आहे, याविषयी चर्चा करण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, मी जवळ-जवळ 16 वर्षापासून बालमेंदूविकार म्हणून अ, हजारो ऑटिझमचे जे पेशंट्स आहे, त्यांना ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे हा जो ऑटिझम आजार आहे, या आजाराविषयी पालकांच्या मनामध्ये आणि सामान्य जे लोकं आहेत, त्यांच्या मनांमध्ये काही प्रश्न असतात. तर ते जे कॉमन जे प्रश्न असतात, त्याचे उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत मी केला आहे. जर आपल्या घरामध्ये जर अ, अ, मुलं असतील, लहान मुले असतील, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा. कारण की यामध्ये मी लहान मुलांच्या मेंदूची वाढ कशी होते आणि लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये काय-काय प्रॉब्लेम येऊ शकतात, की ज्यामध्ये ऑटिझम नावाचा हा एक प्रकार असतो. आणि जर अशा मुलांचं जर आपण लवकर निदान केलं आणि लवकर ट्रीटमेंट केली, तर अशी मुलं नॉर्मल होऊ शकतात. त्यामुळे जर तुमच्या घरी मुलं आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. तर मित्रांनो, लहान मुलांच्या जर मेंदूची वाढ अ, जर व्यवस्थित झाली, तर ज्या वयाप्रमाणे ज्या क्रिया करायला पाहिजे, त्या केल्या पाहिजे. आणि मेंदूच्या वाढीचे वेगवेगळे प्रकार असतात. उदाहरणार्थ, लहान मुलांच्या जी फिजिकल वाढ आपण म्हणतो, की त्याच्यात वेट गेन आहे, हाईट आहे, देन मोटर माइलस्टोन्स आम्ही म्हणतो, की बाळ बसणं, चालणं. तर युजुअली बाळाने 1 वर्ष चालायला हवं. ओके. दुसरी गोष्ट, दुसरी वाढ असते लँग्वेज. तर लँग्वेजमध्ये 1 वर्षाच्या बाळाने एक मीनिंगफुल शब्द बोलला पाहिजे. मीनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. म्हणजे त्यांनी आईला आई किंवा मम्मी म्हटले पाहिजे. ठीक आहे. 1.5 वर्षाच्या बाळाने काही शब्द ॲट लीस्ट 6 शब्द मीनिंगफुल बोलले पाहिजे. 2 वर्षाच्या बाळाने म्हणजे 50-100 मिनिमम मीनिंगफुल शब्द किंवा 2 शब्दाची वाक्य म्हणजे पाणी दे, जेवण दे, अशी 2 शब्दाची वाक्य बोलली पाहिजे. 3 वर्षाच्या मुलांनी शेकडो मीनिंगफुल शब्द बोलले पाहिजे आणि 3 शब्दाची वाक्य बोलली पाहिजे. तर हे लँग्वेज माइलस्टोन्स आपण म्हणतो. तिसरं माइलस्टोन्स असतं ते म्हणजे सोशल माइलस्टोन्स, की बाळ दुसऱ्याशी कसं इंटरॅक्ट करतं. उदाहरणार्थ 2 महिन्याचं बाळ आईला पाहून हसतं. 6 महिन्याच्या बाळाला कळतं, की कोण आपला आहे, कोण म्हणजे स्ट्रेंजर आहे. तर एखादा अनोळखी व्यक्ती आला तर ते बाळ रडायला लागतं. 9 महिन्यापासून मुलं टाटा करायला लागतात, तर 12 महिन्यापर्यंत टाटा करायला पाहिजे. आणि 1 वर्षाचं झालं तर चांगलं त्याने आई-वडिलांना ओळखलं पाहिजे, इंटरॅक्ट केलं पाहिजे. 1.5 वर्षाच्या बाळाने पॉइंटिंग केलं पाहिजे, की त्याला पाणी हवं असेल तर पाण्याकडे बोट करणार, त्याला जेवण हवं असेल तर जेवणकडे बोट करणार. ओके. किंवा इशारा करणार, पाणी पाहिजे, जेवण पाहिजे किंवा त्याला विचारले, "तुझे कान कुठे, नाक कुठे?" तर त्यांनी पॉइंट केलं पाहिजे. तर हे झाले सोशल माइलस्टोन्स. ओके. तर 1.5 वर्षाच्या बाळाने पॉइंटिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. तिसरं असतं पुढचं जे डेव्हलपमेंट असतं मेंदूचं त्याला कॉग्निशन म्हणजे बुद्धी, की त्याची समज कशी आहे. ओके. तर हे जे मेंदूचे वाढीचे प्रकार असतात, तर हे जर योग्य वयाप्रमाणे झाले, तर मग समजायचं की लहान मुलांच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते. तर मग हा ऑटिझम म्हणजे काय? तर ऑटिझम म्हणजे त्याला लॅटिन भाषेत ऑटो म्हणजे स्वतःमध्ये मग्न असणे, ऑटो. ओके. म्हणजे तो बाळ हा स्वतःमध्ये मग्न असतो आणि इतरांशी जास्त संपर्क करत नाही, जास्त कम्युनिकेट करत नाही, जास्त सोशलाइज करत नाही. ओके. तर त्याला ऑटिझम नावाचा त्रास म्हणतात. म्हणजे स्वतःमध्येच हा बाळ मग्न असतो. तर ह्या बाळांमध्ये 3 प्रकारचे प्रॉब्लेम मेनली असतात. एक म्हणजे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो. आता कम्युनिकेशन कसं असतं, की कम्युनिकेशन म्हणजे नॉन व्हर्बल आणि व्हर्बल असतं. म्हणजे त्यांना नॉन व्हर्बली पण कम्युनिकेट करता नाही फॉर एक्झाम्पल त्यांना जर म्हणजे ते टाटा करता येणार नाही किंवा त्यांना काही हवं आहे पाणी किंवा जेवण पाहिजेल, तर ते बोटाने दाखवता येणार नाही. जर त्यांना पाणी असेल,
तर बोटाने दाखवण्याच्या ऐवजी ते काय करतील, तुमचा हात पकडतील आणि त्या पाण्याकडे घेऊन जातील. ओके. त्यांना जर विचारले कान कुठे आहे, नाक कुठे आहे, तर ते दाखवणार नाही. तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर जे डोळ्याला डोळे लावून पाहिलं पाहिजे ते पाहणार नाही. ओके. सो हे झालं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, की त्यांना नॉन व्हर्बली कम्युनिकेट करता येत नाही. आणि बऱ्याच जणांना मग व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे मीनिंगफुल शब्द पण बोलता येत नाही. म्हणजे ते आईला आई पण म्हणता नाही येत किंवा पप्पाला पप्पा म्हणता नाही येत, पाण्याला पाणी म्हणता नाही येत. बरेच मुलं बोलतात, पण तुम्ही जे बोलतात तेच रिपीट करतात. त्यांना इकोलिलिया असं म्हणतो आपण, की आपण जे बोललो तर तोच तेच रिपीट करतो किंवा त्याला सगळं ए वगैरे येतं, परंतु आईला आईच म्हणता येत नाही. ओके. आणि कुठेतरी टीव्ही, मोबाईलमध्ये त्यांनी काहीतरी पाहिलं असतं, काहीतरी ऐकलं असतं आणि तेच बोलतो. म्हणजे ज्या सिच्युएशनमध्ये एखादी गोष्ट बोलायला पाहिजे ती बोलत नाही, परंतु वेगळाच तो बोलतो किंवा एखादं गाणं असतं ते म्हणत असतो. म्हणजे लँग्वेज असते, काहींना पण अप्रोप्रिएट नसते. ओके. सो त्यांना हा कम्युनिकेशनचा लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो. एक तर म्हणजे त्यांना नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जमत नाही आणि व्हर्बल पण येत नाही आणि व्हर्बल असेल तर इनॲप्रोप्रिएट असतं किंवा त्याच्यामध्ये टोन नसतं किंवा त्याच्यात इमोशन्स नसतात किंवा टू अँड फ्रो प्रकार असं म्हणतो ना, की आपण बोलतो मग तो समोरचा उत्तर देतो आणि बॉडी लँग्वेज नसते, फेशियल एक्सप्रेशन नसतात. तर हा जो प्रॉब्लेम असतो, कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो. दुसरा त्यांच्यामध्ये सोशलायझेशनचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे इतरांशी त्यांना सोशलाइज होता येत नाही. म्हणजे ते आय टू आय कॉन्टॅक्ट नाही करणार किंवा ते मित्रांबरोबर खेळणार नाही किंवा तुम्ही त्यांना हाका मारल्या तर ते त्याच्याकडे लक्ष देणार नाही. ओके. स्वतःमध्येच खेळत असणार, मग्न असणार. घरात कोणी अ, पाहुणे आले तरी त्याचा ते काही विचार नाही करत. ते त्यांच्याच स्वतःच्या खेळण्यांमध्ये, याच्यामध्ये मग्न असतात. तर दुसरा म्हणजे हा सोशलायझेशन प्रॉब्लेम असतो. आणि तिसरा म्हणजे त्यांना रिस्ट्रिक्टेड इंटरेस्ट किंवा रिस्ट्रिक्टेड पॅटर्न ऑफ मूव्हमेंट किंवा रिस्ट्रिक्टेड बिहेवियर करत असतात. म्हणजे काही मुलं असे हात फ्लॅप करतात किंवा कोणी बॉडी असे रॉकिंग बॉडी मूव्हमेंट्स करत असतं. त्यांना काही एक विशिष्ट प्रकारचेच इंटरेस्ट असतात. म्हणजे काही सगळ्याच गोष्टी असे ते लाईनीशीर लावतात. ओके. किंवा कोणाला काही असं फिरणारे जे ऑब्जेक्ट असतात त्याच्यातच इंटरेस्ट असतो. कोणाला पर्टिक्युलर खेळणी असते तीच ते दिवसभर घेऊन फिरत असतो. आ, तर त्यांचे खूप रिस्ट्रिक्टेड इंटरेस्ट, रिस्ट्रिक्टेड पॅटर्न ऑफ मूव्हमेंट्स वगैरे आणि रिस्ट्रिक्टेड रूटीन असतं. म्हणजे त्यांना पर्टिक्युलर गोष्टी त्याच पॅटर्नमध्ये ठेवणे आवडते. जर त्यांचे काही गोष्टी असेल त्याच्यात बदल झाला, उदाहरणार्थ त्यांना घरामध्ये पण ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या विशिष्ट प्रकारेच ठेवलेल्या त्यांना चांगल्या म्हणजे हव्या असतात. जर त्यांचा पॅटर्न जरी बदलला, एखादी चादर जरी बदलली बेडवरची, तरी ते राग व्यक्त करतात. त्याला टेम्पर टँट्रम म्हणतात किंवा धिंगाणा घालतात. तर त्यांचे खूप रिस्ट्रिक्टेड रिजिड रूटीन असतात. तर हे 3 प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात असतात आणि चौथा असतो मीन्स लॅक ऑफ इमॅजिनेशन किंवा प्रिटेंड प्ले. म्हणजे जे 1.5 वर्षाच्या बाळाने कसा मोबाईल घेतला तर हॅलो केलं पाहिजे, खेळणी असली तर खेळली पाहिजे, बाहुली असेल तर तिला फीडिंग केलं पाहिजे. तर त्याला आपण प्रिटेंड प्ले म्हणतो. तर हा प्रिटेंड प्ले पण त्यांच्यामध्ये नसतो. तर हे जर आपल्या मुलांमध्ये सिम्प्टम्स असेल, म्हणजे बाळ उशिरा बोलत असेल, जर उशिरा बोललं तरी दुसऱ्या माध्यमातून पॉइंटिंगनी कम्युनिकेट करत नसेल, आय टू आय कॉन्टॅक्ट करत नसेल, तुम्ही हाक मारली तर त्याकडे लक्ष देत नसेल, इतर मुलांशी खेळत नसेल, ओके, हाताची अशी हालचाल करत असेल, तर मग तुम्ही आपल्या डॉक्टरांकडून चेक केलं पाहिजे, की आपल्या बाळाला काही प्रॉब्लेम तर नाहीये आणि जर असेल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट केली पाहिजे. तर थोडक्यात म्हणायचं तर ऑटिझमच्या मुलांमध्ये 3 गोष्टींचा प्रॉब्लेम असतो. एक तर कम्युनिकेशन, दॅट इज लँग्वेज डेव्हलपमेंट मीन्स नॉन व्हर्बल अँड व्हर्बल, सोशलायझेशन आणि त्यांना रिस्ट्रिक्टिव्ह अँड रिपिटेटेड पॅटर्न ऑफ बिहेवियर किंवा मूव्हमेंट्स किंवा इंटरेस्ट असतात आणि त्यांचे जे रूटीन असतात ते रिजिड असतात. त्यांना प्रिटेंड प्ले येत नाही. दुसरा प्रश्न पालकांना येतो, की ऑटिझम हा आजार कोणत्या कारणाने होतो?
तर मित्रांनो, कसं असतं, की आपला जो मेंदू असतो त्याच्यामध्ये पेशी असतात, त्यांना न्यूरॉन्स म्हणतात. ते एकमेकांना कनेक्शन्स फॉर्म करतात, त्यांना सिनॅप्सेस म्हणतात. तर हे जे मेंदूचे पेशी एकमेकांना कनेक्शन जे फॉर्म करतात, त्या सिनॅप्टोजेनेसिसमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे ऑटिझम हा त्रास होतो. आणि ते होण्याचे वेगवेगळे कारणं असतात आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये आता कारणं कळाली नाही. परंतु एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स म्हणजे पोल्युशन्स असेल, मीन्स जे एअर पोल्युशन्स आहे, फूड पोल्युशन्स आहे, साऊंड पोल्युशन्स आहे. तर ह्यामुळे लहान मुले जेव्हा गर्भात असतात त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, किंवा जेव्हा लहान मुलांची वाढ होत असते त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर हे एन्व्हायर्नमेंटल काही कॉजेस असतात, ते एक म्हणजे अ, अ, एक कारण असू शकतं. कारण की ऑटिझम असा हा पर्टिक्युलर एका गोष्टीने होत नाही. तर मल्टीफॅक्टोरियल असू शकतं आणि बऱ्याच वेळा त्यामध्ये आपल्याला कारण कळत नाही. दुसरं कारण असू शकतं, की काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे का? म्हणजे जेव्हा आई म्हणजे प्रेग्नंट असते तेव्हा तिला काही गोष्टींची कमतरता असेल, काही व्हिटॅमिन्सची, न्यूट्रिशन्सची त्याच्यामुळे होऊ शकतं, किंवा जेव्हा बाळ पोटात असतं आणि आईला काही इन्फेक्शन झालं, ताप आला, तर त्याचा पण लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. काही ड्रग मदरने घेतले काही, म्हणजे इंजेस्ट केले काही, तर त्याचा पण लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. तर ते काही कारणं असू शकतात. आणि काहींमध्ये जेनेटिक टेंडन्सी असते किंवा काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात, त्यामध्ये ऑटिझम जास्त होण्याचा प्रकार असतो. फॉर एक्झाम्पल एक फ्रॅजाइल एक्स सिंड्रोम असतो, किंवा फिमेलमध्ये एक रेट सिंड्रोम असतो. तर काही जेनेटिक आजार असतात, किंवा ट्युबरस स्क्लेरोसिस नावाचा जेनेटिक आजार असतो. तर त्यामध्ये जर अ, हे काही जेनेटिक आजार असतात, तर त्यामध्ये ऑटिझम होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर ऑटिझम कसं आहे, की सिम्प्टम्सला नाव दिलेलं आहे. तर तो एखाद्या पर्टिक्युलर कारणाने होत नाही, तर त्याला वेगवेगळे कारणं असतात. तो पुढचा प्रश्न येतो, की आता हे ऑटिझम असेल, तर मग त्याचं निदान कसं करायचं? तर ऑटिझमचं निदान करण्याचं कसं असतं, की हे पूर्णपणे लहान मुलांचे जे सिम्प्टम्स असतात त्यावर अवलंबून असतात. म्हणजे हिस्ट्री टेकिंग यामध्ये खूप महत्त्वाचे असते, की लहान मुलांचे जे माइलस्टोन्स असतात, नंतर लहान मुलांना ऑब्झर्व्ह केलं जातं, त्यांचे बिहेवियर, त्यांना क्वेशन्स विचारले जातात. तर काही हे पहिल्या जे बेसिक हिस्ट्री टेकिंग असतं, म्हणजे अ, लहान मुलांची ग्रोथ कशी झाली ते पॅरेंट्सकडून त्याची माहिती घेतली जाते. बर्थच्या वेळी काही प्रॉब्लेम तर नाही झाले, कारण की बर्थच्या वेळी काही प्रॉब्लेम झाले, उदाहरणार्थ बाळ कमी दिवसाचं असेल, कमी वजनाचं असेल, किंवा डिलिव्हरीनंतर रडला नाही, किंवा डिलिव्हरीनंतर त्याच्या शरीरातली साखर कमी झाली, तर यामुळे मेंदूला इजा झाली, तर अशा मुलांना पण ऑटिझम होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळी काही प्रॉब्लेम झाला की नाही, बाळ कधी बसायला लागलं, उभं राहायला लागलं, चालायला लागलं, कधी बोलायला लागलं, कधी टाटा म्हणायला लागलं, तर ह्या गोष्टींविषयी डॉक्टर हिस्ट्री घेतात, त्याचे माइलस्टोन्स घेतात. नंतर काही स्क्रीनिंग टेस्ट असतात ऑटिझमचे, ते पण स्क्रीनिंग टेस्ट ते त्याच्यानुसार ते स्क्रीन करतात. आणि मग काही डायग्नोस्टिक टेस्ट असतात ऑटिझमच्या, तर त्याच्यानुसार लहान मुलांचं ऑटिझम हा आजार आहे हे डायग्नोज केलं जातं. आता ऑटिझम ह्या आजार चे असोसिएटेड काही प्रॉब्लेम्स असतात. उदाहरणार्थ अशा मुलांना स्लीपिंग प्रॉब्लेम असतो, काहींना एपिलेप्सी असतो, काहींना बिहेवियरल इश्यूज असतात, काहींना काही फिजिकल इश्यूज असतात. तर ते आहे का नाही ते पाहण्यासाठी पण काही टेस्ट केल्या जातात. तर त्या इंडिव्हिज्युअल टेस्ट असतात. काही ब्लड टेस्ट असेल, काहींना ईईजी नावाचं टेस्ट असते, काहींना हिअरिंगचा इश्यू असेल तर बेरा नावाची टेस्ट केली जाते. काहींना जर वाटलं डॉक्टरांना की मेंदूत काही त्रास असू शकतो, तो एम-आर-आय टेस्ट केली जाते. तर ही इंडिव्हिज्युअल टेस्ट केली जाते आणि त्यांना जर काही डॉक्टरांना वाटलं की याला जेनेटिक प्रॉब्लेम असेल, तर जेनेटिक टेस्ट केले जातात. तर युजुअली ह्या टेस्ट करून त्याचं निदान, म्हणजे यांना ऑटिझम आहे का नाही आणि त्याचे असोसिएटेड प्रॉब्लेम आहे की नाही, ह्या टेस्टद्वारे करतात. आणि मग त्याच्यानुसार त्याचं निदान होतं आणि मग त्याच्यानुसार त्याचे ट्रीटमेंट फॉर्म्युलेट केले जाते. पुढचा प्रश्न असतो पॅरेंट्सचा, की ऑटिझम हे आजार याच्यावर ट्रीटमेंट काय? तर ऑटिझम हा आजार काही स्पेसिफिक कारणामुळे होत नाही. त्यामुळे त्याला असं स्पेसिफिक काही इलाज नाही. ओके.
आता उदाहरणार्थ स्पेसिफिक इलाज कशाला असतात, की काही कारणामुळे झाले असेल. उदाहरणार्थ काही इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल, त्याला अँटिबायोटिक दिलं क्युअर होऊ शकतो. पण याला कारण नसल्यामुळे याला असं स्पेसिफिक इलाज नाही. परंतु अशा मुलांना जर यांचं लवकर निदान झालं आणि यांची लवकर ट्रीटमेंट सुरू केली, तर मग ही मुले नॉर्मल होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. आता कसं असतं, की लहान मुलांच्या मेंदूची वाढ खूप फास्ट होते. फॉर एक्झाम्पल लहान मुलांच्या मेंदूची वाढ जसं वय वाढतं, तसे फास्ट होऊन जाते आणि 5 वर्षापर्यंत लहान मुलांची वाढ 90% पूर्ण होऊन जाते. तर प्रॉब्लेम काय होतो, की माझ्याकडे जे मुलं येतात, ते बऱ्याच वेळा खूप उशिरा येतात. म्हणजे 5 वर्षानंतर येतात आणि मी त्यांना विचारलं, की "तुम्ही एवढा उशीर का केला?" पॅरेंट्सला विचारलं, तर त्यांना ह्या 2 गोष्टी नेहमी सांगितल्या जातात. एक तर त्यांचे जे घरचे वडीलधारी व्यक्ती आहेत, ते त्यांना सांगतात, की "तू जेव्हा लहान होता, तेव्हा तू उशिराच बोलला." आणि दुसरे सांगितलं जातं, की काही मुलं उशिरा बोलतात आणि बोलणारच. तर म्हणजे खूप चुकीचं आहे. कारण की लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही लहान वयातच फास्ट होत असते आणि 5 वर्षापर्यंत 90% पूर्ण होऊन जाते. 3 वर्षात 80% पूर्ण होऊन जाते. तर जर तुमच्या बाळाला लवकर फरक पडायचा असेल, त्यांना नॉर्मल करायचं असेल, तर त्याचं लवकरात लवकर निदान होणं अत्यंत गरजेचं आहे. तर लहान मुलांच्या ट्रीटमेंटचं फर्स्ट अँड फॉरमोस्ट आहे, की लवकरात लवकर निदान होणं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं. जितकी लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करणार, तितकं लवकर तो बरे होण्याचे चान्सेस असतात. तर कधी लवकर करू शकतात, तर काही रेड फ्लॅग साईन आहे. फॉर एक्झाम्पल जर 12 महिन्याचं बाळ झालं, ते टाटा करत नाहीये, ते तुम्हाला आई म्हणत नाहीये, मीनिंगफुल शब्द बोलत नाहीये, तुमच्या डोळ्याला डोळे लावून पाहत नाहीये, तुम्ही त्याला पुकारलं तर ध्यान देत नाहीये, 1.5 वर्षाचं झालंय, बोलत नाहीये, पॉइंटिंग करत नाहीये, की कान कुठे, नाक कुठे, प्रिटेंड प्ले करत नाही, मोबाईलशी खेळतोय, परंतु हॅलो वगैरे करत नाही, टॉयज बरोबर खेळत नाहीये, तुमच्याकडे पाहत नाहीये. तर हे रेड फ्लॅग सायन्स आहे. ओके. जर हे रेड फ्लॅग सायन्स असेल, तर लवकरात लवकर तुम्ही त्यांचं निदान करा, लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा, जेणेकरून ते अ, अशी मुलं लवकरात लवकर बरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता यामध्ये कसं आहे, की ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट अँड फॉरमोस्ट असतं, की हे टीमवर्क असतं. एक पर्टिक्युलर व्यक्ती यांचं ट्रीटमेंट करू शकत नाही. तर ह्या टीममध्ये पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट माझ्यासारखे डॉक्टर असतात, की जे डायग्नोज करतात, प्लस त्या जी टीम असते त्यांना कोऑर्डिनेट करतात. नंतर पॅरेंट हे खूप महत्त्वाचा पार्ट असतो या टीममध्ये. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपिस्ट असतात. फॉर एक्झाम्पल ऑक्युपेशनल थेरपिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ओके. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी असतात, की अशा मुलांना जे इश्यूज असतात, हे ह्या थेरपिस्ट अ, अ, तर ह्या थेरपिस्ट ते मॅनेज करतात. फॉर एक्झाम्पल ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात, ते सेन्सरी इंटिग्रेशन नावाची थेरपी करतात. तर सेन्सरी इंटिग्रेशन काय, की आपल्या शरीरातले जे सेन्सेशन आहे, उदाहरणार्थ आपला टच असेल, टेस्ट असेल, आपली दृष्टी असेल, हिअरिंग असेल, बाकीचे पण आपले सेन्सेशन असतात. आपली बॉडी पोझिशन, कायनेस्थेटिक सेन्सेशन्स वगैरे, वेस्टिब्युलर सेन्सेशन्स. तर हे सेन्सेशन्स आपल्या शरीरातून मेंदूकडे जातात आणि त्या पद्धतीने मेंदू आपण एन्व्हायर्नमेंटशी इंटरॅक्ट करत असतो. तर ऑटिझम नावाच्या मुलांमध्ये सेन्सरी इश्यू काय असतात, की अशा मुलांना जे पर्टिक्युलर सेन्सेशनला ते हायपर सेन्सिटिव्ह असतात किंवा काही पर्टिक्युलर सेन्सेशनला ते हायपोसेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे ते व्यवस्थित इंटरॅक्ट करत नाही एन्व्हायर्नमेंट तुमच्याशी इंटरॅक्ट करत नाही, एन्व्हायर्नमेंटमध्ये व्यवस्थित इंटरॅक्ट करत नाही. तर हे ऑक्युपेशनल थेरपी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सेशन मेंदूकडे जातात, ते व्यवस्थित ऑर्गनाइज करणे, त्याला समजून सांगणे, ह्या सेन्सेशनचं काय महत्त्व आहे आणि त्याप्रकारे अप्रोप्रिएट ते रिस्पॉन्ड करणे, तर यावर हे ऑक्युपेशनल थेरपिस्ट काम करतात. तर ऑक्युपेशनल थेरपी ही खूप महत्त्वाची असते. दुसरी असते ए थेरपी. तर ए थेरपी म्हणजे त्याला जे डे टू डे जे ॲक्टिव्हिटीज आहे, काही कामं आहे. फॉर एक्झाम्पल त्याला बाळाने टेबलवर येऊन जेवण्यासाठी बसलं पाहिजे. ताटामध्ये अन्न आलं तर ते व्यवस्थित खाल्लं पाहिजे. तर हे पण ऑटिझमच्या मुलांना कळत नाही. तर ह्या गोष्टी त्यांना शिकवावं लागतात.
आणि असं शिकवताना एखादी गोष्ट ही पूर्णपणे शिकव म्हणजे शिकवता येत नाही म्हणजे एकाच वेळी. तर असे एखादा पर्टिक्युलर टास्क असेल, तर त्याला छोट्या-छोट्या पार्टमध्ये डिव्हाईड करून मग त्याला म्हणजे सपोज त्याला एखादी गोष्ट आहे, ती शिकवायची असेल, तर त्याला 5 पार्टमध्ये डिव्हाईड करायचं. मग एक पार्ट तो सक्सेसफुल झाला, तर दुसरा, तिसरा असे छोटे-छोटे पार्टमध्ये एखादी टास्क डिव्हाईड करून मग ती पूर्ण टास्क म्हणजे त्याला त्यांनी टेबलवर पहिले बसलं पाहिजे. बसल्यानंतर मग त्यांनी जे आपली प्लेट असते त्याच्यामध्ये अन्न घेतलं पाहिजे. अन्न मग खाल्लं पाहिजे. तर पहिले त्याला मग ह्या टास्कला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाईड करतात. सपोज पहिले त्याला बसवणं शिकलं पाहिजे. त्यावर काम करायचं. तर याच्यामध्ये ते कसं आहे, की पहिले त्याला स्वतः सांगतात, की कसं बसायचं. मग त्याला ते सपोर्ट करतात आणि मग तो बसायला लागला, तर मग त्याला रिइन्फोर्स देतात. म्हणजे त्याला शाबासकी देणं, स्टार देणं, क्लॅपिंग करणं किंवा त्याला एखादी टॉय आवडत असेल ती देणं. तर अशा प्रकारे त्याला प्रोत्साहित करून रिइन्फोर्स देऊन त्याला वेगवेगळ्या प्रकारचे टास्क शिकवले जातात. तर हे एक ए थेरपी असते. तर ती डेली ॲक्टिव्हिटी असेल, लँग्वेज असेल, वेगळ्या जे स्किल्स असतील, तर त्यामध्ये हे थेरपीची मदत होत असते. नंतर स्पीच थेरपिस्ट असतात, ते स्पीचवर काम करतात. तर स्पीच कसं आहे, की ऑटिझममध्ये स्पीचचे वेगळे प्रॉब्लेम असतात. फर्स्ट ऑफ ऑल, की त्यांना डिझायर, इंटेन्शन असतं ते कम्युनिकेशनचं तेच नसतं. त्यांना नॉन व्हर्बली कम्युनिकेट नाही करता येत. तर पॅरेंट्स म्हणतात, की माझा मुलगा बोलत नाही. तर बोलणं खूप महत्त्वाचं नसतं, की पहिले त्यांनी इंटेन्शन त्याची काही डिझायर असली पाहिजे, की दुसऱ्याशी कम्युनिकेट करणं. तर हे पहिले त्याला शिकावं लागतं. नंतर नॉन व्हर्बल वेनी कम्युनिकेशन आणि मग नंतर व्हर्बल कम्युनिकेशन. तर अशा पद्धतीने त्यांना कम्युनिकेशन शिकवले जातात. तर हे टीमवर्क चालू असतं, की त्यांनी ॲज अ इंडिव्हिज्युअल कसं व्यवस्थित इतरांशी कम्युनिकेट, सोशलाईज करावं. तर ह्या थेरपिस्ट त्यांना शिकवत असतात. आणि ह्या थेरपी सेशन्स तर असतोच, परंतु हे थेरपी शिकून पॅरेंट्सने घरी कमीत कमी 3 ते 4 तास डेली थेरपी करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे हे थेरपिस्ट त्यांना घरी डेली टास्क देतात. तुम्ही पण त्या थेरपी करून घेणं, त्याला घरी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी देणं, त्याला म्हणजे गोष्टी सांगणं, स्पेशली ज्या पिक्चर्स असतात, फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स असेल, फॉर एक्झाम्पल मंकी आहे, तर मंकीचे वेगळे पार्ट्स, बॉडी सांगणं. नंतर हा मंकी कुठे राहतो, मग मंकीविषयी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगणं. तसे प्रत्येक ॲनिमल्सचे फोटो दाखवून त्याच्याविषयी त्यांच्याशी गोष्टीच्या रूपाने कम्युनिकेट करत राहणं आणि त्यांचं जास्तीत जास्त आय कॉन्टॅक्ट वाढवणं. तर ह्या पद्धतीने आपण घरी त्यांच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ही मल्टी मोड ऑफ ट्रीटमेंट असतात, परंतु ह्या थेरपी शिकून आईने किंवा वडिलांनी घरी पण 3 ते 4 तास थेरपी करणे अत्यंत गरजेचं असतं. तिसरा कॉम्पोनंट असतो काही मेडिकेशन्स. तर काही मुलांमध्ये मेंदूच्या वाढीसाठी जे आवश्यक घटक द्रव्य कमी असतात, त्यामुळे पण खूप हा त्रास वाढतो. तर डॉक्टर त्याला असेस करून ते व्हिटॅमिन्स वगैरे सुरू करतात. अशा मुलांना काही असोसिएटेड प्रॉब्लेम्स असतात. काहींना झटके येतात, काहींना झोप येत नाही, काहींना ॲग्रेशन असतं, काहींना रिपिटेटिव्ह मोमेंट्स असतात, काहींना काही असतात. तर ह्या ज्या गोष्टी असतात, तर त्याला डॉक्टर त्यांचे सिम्प्टम्स पाहून त्यानुसार ते मेडिसिन सुरू करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आहार. आपला जे ब्रेन असतं, तर ते ब्रेन ह्या लहान मुलांचे जे ऑटिझमचे असतं, ते असं म्हटलं जातं, की इन्फ्लेम्ड असतं. तर ज्या गोष्टीने हे इन्फ्लेमेशन आपल्या शरीरातलं मेंदूचं कमी होणं, असा आहार त्यांना दिला पाहिजे. तर कोणत्या आहारमध्ये हा मेंदूसाठी चांगला असतो, तर अशा मुलांना जास्तीत जास्त तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, डाळी असतात, ड्राय फ्रुट्स असतात. नंतर बिया असतात, जवस असेल, तीळ असेल, सूर्यफूल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ज्या पण सीड्स असतात, त्या पावडर बनवून जेवणात टाकून देणं. तर ह्या जास्तीत जास्त या गोष्टी देणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड जे घरातलं फ्रेशली प्रिपेअर्ड फूड आहे ते दिले पाहिजे.
तेल देताना तेल जे वापरतो आपण, तर ते तेल हे घाण्याचं तेल जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. कारण की जे मार्केटमध्ये जे तेल असतं ते खूप रिफाइंड असतं. त्यामध्ये खूप केमिकल्स असतात. तर ते अशा लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी चांगले नसतात. तर ते अव्हॉइड केलं पाहिजे. सर्टन फूड्स हे मेंदूला हानिकारक असतात. तर अशा मुलांना साखर जी असते ती बंद करावी. आम्ही बऱ्याच लहान मुलांना दूध बंद करायला लावतो. तर जेव्हा आम्ही सांगतो, की दूध बंद करा, तर पॅरेंट्स एकदम अवाक होऊन जातात. तुम्ही दूध का बंद करायचं? तर दूध हे कसं असतं, की जे म्हणजे आपण लॉजिकली हे केलं, की गाईचं दूध हे गाईच्या बाळासाठी असतं. म्हशीचं दूध हे म्हशीच्या बाळासाठी असतं. तर आणि लहान मुलांना माणसाचंच दूध भेटलं पाहिजे. तर इतर प्राण्यांचं दूध तर रिसर्चमध्ये असं आढळून आलंय, की जवळ 80% to 90% लोकं हे काऊज मिल्क याला कशा ना कशा प्रकारची ॲलर्जी असते. ओके. तर आणि हे इसेन्शियल नाही. ओके. काऊज मिल्क हे इसेन्शियल नाही. त्याच्यामुळे आणि बऱ्याच जणांना त्याची ॲलर्जी असते. दुसरी गोष्ट आजकाल जे मिल्क भेटतं, एक तर जे काऊज असतात त्यांना हॉर्मोन्स देऊन ते मिल्क तयार केलं जातं. काऊजला जे फीड असतं ते ते पहिले कसे रानात जाऊन हे करायचे, गवत खाऊन गवत खायचे. तर आता त्यांना आर्टिफिशियल फूड दिले जातात. ओके. तर ते खाऊन दूध तयार होतं. त्यांना हॉर्मोन्स दिले जातात, त्यांना अँटिबायोटिक्स दिले जातात. प्लस दुधांमध्ये खूप सारी भेसळ केली जाते. तर ह्या गोष्टी पाहता दूध आम्ही हे अव्हॉइड करायला लावतो. तिसरी गोष्ट असते, की काही मुलांना ग्लुटेन ही सेन्सिटिव्हिटी असते. तर ते आम्ही कसं असतं, की अ, आपण जो गहू खातो, हा फक्त गहूच खातो. ओके. तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्न आहे ते खात नाही म्हणजे तर गहू कमी करून बाकीच्या पण गोष्टी असतात, मिलेट्स हे जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे, की ज्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन्स जास्त असतात. तर जे मिलेट्स असते ती ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे किंवा बाकीचं पण तांदूळ आहे हे लहान मुलांना दिली पाहिजे आणि अ, आता काही मिलेट्स जे असतात उदाहरणार्थ ब्राउन टॉप मिलेट्स आहे, फॉक्सटेल मिलेट्स, लिटल मिलेट्स, पन्नाल मिलेट्स, कोडो मिलेट्स हे खूप म्हणजे फायबर्स याच्यामध्ये खूप जास्त असतात. तर हे लहान मुलांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर गव्हाच्यासाठी हे ऑप्शन्स आहे. हे तुम्ही त्यांना जास्तीत जास्त दिले पाहिजे. पुढची गोष्ट आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही त्यांना बाहेरच्या वस्तू ह्या टाळल्या पाहिजे. जे पॅकेज फूड असतात म्हणजे बिस्किट असो, कुरकुरे, चॉकलेट चिप्स. तर हे अन्न नसतं. यामध्ये काय असतं, की हे प्रिपेअर करताना त्यातले सगळे न्यूट्रिशन काढलं जातं. त्यामध्ये खूप सारे कलरिंग एजंट्स, प्रिझर्व्हेटिव्ह टाकले जातात, की ते न्यूरोटॉक्सिक असतात. त्यामध्ये खूप सारे सॉल्ट, साखर टाकली जाते. त्याने प्लास्टिकमध्ये पॅक केले जातात. तर हे ब्रेनसाठी खूप हानिकारक असतात. तर हे आउटसाइड फूड कंप्लीटली बंद केले पाहिजे. अजून आम्ही ह्या अशा पेशंट्सला टीव्ही, मोबाईल बंद करायला लावतो. कारण की अशा मुलं कसं टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात आणि त्यामध्येच ते मग्न असतात. मग त्यामुळे काय होतं, की ते पूर्णपणे इतरांशी कम्युनिकेट करत नाही. तर हे बंद करायला लावतो. तर आणि अशा मुलांचा जास्तीत जास्त कसा इतरांशी संपर्क साधावा, तर त्यांना बागेच्यामध्ये खेळण्यासाठी घेऊन जाणं, आता वातावरणात काय-काय गोष्टी आहेत ते सांगणं, त्यांच्याशी गोष्टी करणं, त्यांना सॉफ्ट म्युझिक ऐकवणं, त्यांच्याबरोबर डान्स करणे, सिंगिंग करणे. अशा जितक्या जास्त प्रकारे त्यांच्याशी कम्युनिकेट करण्यात येईल, त्यांना जितक्या जास्त प्रकारे इतर मुलांशी संपर्क करण्यात येईल, तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना संपर्क करण्यास लावतो. आहारामध्ये मला सांगूशी वाटतं, की आपला गट असतो, आपला आतडे, त्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात, जे नॉर्मल बॅक्टेरिया, ते सर्टन केमिकल्स तयार करतात, की जे आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीसाठी आवश्यक असतात. ओके. आणि ते जे गट बॅक्टेरिया याच्यामध्ये जर बदल झाला, त्यामुळे बऱ्याच असे काही रिसर्चमध्ये आढळून आलं, की त्याच्यामुळे पण ऑटिझमचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर हे जे गट बॅक्टेरिया आहे, की जे आपण फूड व्यवस्थित खात नाही किंवा खूप जास्त अँटिबायोटिक खातो, त्यामुळे बदल झालेले आहेत. तर हे गट बॅक्टेरिया वाढवायचे असेल, तर मी जे तुम्हाला आहार सांगितला तो जर खाल्ला, तर ते जे नॉर्मल गट बॅक्टेरिया ते वाढतात आणि ते मग नॉर्मल न्यूरोट्रान्समीटर ब्रेनचे जे केमिकल्स आहे ते सिक्रेट केले, तर मग अशा मुलांना जास्तीत जास्त फरक पडण्याचे चान्सेस असतात. तर जर तुम्ही व्यवस्थित डाएट दिलं, व्यवस्थित थेरपी दिलं, डॉक्टरांनी सांगितलेले काही औषधं दिली आणि त्यांच्याशी जास्तीत जास्त कम्युनिकेट केलं, तर अशा मुलांना खूप जास्त फरक पडतो आणि माझ्याकडे 1000 मुलं येतात आणि खूप सारी मुले
ही खूप त्यांना फरक पडलेला आहे आणि ते नॉर्मल स्कूलमध्ये आता जात आहे. तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट केलं, लवकर ट्रीटमेंट केलं तर अशी मुलं मध्ये खूप प्रचंड प्रमाणात सुधार होऊ शकतो. पुढचा प्रश्न असतो, की माझं दुसरं बाळ आहे त्याला होण्याचे चान्सेस आहे का? तर रिसर्चमध्ये असं आढळलं आहे, की जर एका बाळाला ऑटिझम आहे, तर दुसऱ्या बाळाला होण्याचे चान्सेस हे अराउंड 6 ते 7% असतात आणि काही जेनेटिक आजार असले तर जास्त असतात. तर किती चान्सेस असतात तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करा. डॉक्टरांना वाटलं, की काही जेनेटिक टेस्ट करायचे, तर जेनेटिक टेस्ट करू शकतात आणि त्यानुसार ते सांगू शकतात, की अजून काय पुढे जास्त चान्सेस आहे का नाही. पुढचं पालकांचा प्रश्न असतो, की हा आजार बरा होऊ शकतो काय? माझा मुलाचं भविष्य काय आहे? ओके. तर ऑटिझम झाला म्हणजे इट इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. ओके. ऑटिझम झाला तर असं तुम्ही समजायचं, की म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी स्ट्रेंग्थ आहे. त्यामुळे देवाने तुम्हाला हे हा जो मुलगा आहे त्याचं रेअरिंग करण्याचं चॅलेंज दिलेलं आहे. म्हणजे तुमच्यात ते पोटेन्शियल आहे. यू आर समथिंग डिफरंट दॅट्स वाय. त्यामुळे गॉडने तुम्हाला हे टास्क दिलेलं आहे आणि ते टास्क तुम्ही व्यवस्थित पार पाडणार आणि जर पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड असेल, तर हे टास्क तुम्ही व्यवस्थित पार पाडू शकतात आणि असे मुलं नॉर्मल स्ट्रीममध्ये येऊ शकतात. तर पहिली गोष्ट पॅरेंट्सने पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी हे जे ट्रीटमेंट असतं त्यामध्ये मेन रोल करणं गरजेचं असतं. म्हणजे थेरपी शिकून ती 3 ते 4 तास घरी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. जगामध्ये खूप सारे लोक आहे, की त्यांना ऑटिझम होतात. पण ते त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये त्यांच्या जी यशाची शिखरे त्यापर्यंत पोहोचले. उदाहरणार्थ असं म्हटलं जातं, की न्यूटन याला पण ऑटिझम होतं. तर तुम्हाला माहिती आहे, की न्यूटनने किती लॉज डेव्हलप केले आणि त्यामुळे पूर्ण जग चालतं. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हटलं जातं, की तो सगळ्यात इंटेलिजंट आदमी झालेला आहे आणि त्याला पण ऑटिझम होतं, की ज्याने ती लॉ ऑफ रिलेटिव्हिटी, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे शोधून काढलं. ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर वगैरे, की ज्यावर सर्व जग चालतं. असं म्हटलं जातं, की जे बिल गेट आहे, जो इलॉन मस्क आहे, जो अ, हे स्टीव्ह जॉब होता Appleचा सीईओ जो आता राहिला नाही. यांना पण काही प्रमाणात ऑटिझम होतं. तर ऑटिझम म्हणजे मतिमंदता नसते. 30% ते 40% ऑटिझम मुलांची आयक्यू ही जीनियस लेव्हलमध्ये असते. त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी खूप मोठी म्हणजे टॅलेंट असतं, तर की ते टॅलेंटमध्ये ते त्या शिखरापर्यंत पोहोचू शकतात. कारण की एका गोष्टीतच त्यांचा इंटरेस्ट असतो. काहींना कॉम्प्युटर कोडिंग, काहींना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, काहींना पेंटिंग, काहींना सिंगिंग, काहींना डान्सिंग, काहींना मॅथ्स, काहींना पर्टिक्युलर गोष्टींमध्ये ते निष्णांत असतात. तर तुम्हाला त्याची जी स्ट्रेंग्थ आहे, ती पाहून ती डेव्हलप करणे हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते केलं तर ते त्याच्या जे प्रोफेशनल लाईफ आहे त्यामध्ये पण ते सक्सेसफुल होऊ शकतात. तर ऑटिझम असलं तर हे इट इज नॉट द एंड ऑफ वर्ल्ड. ओके. तर तुम्ही व्यवस्थित त्याची ट्रीटमेंट केली तर अशी मुले नॉर्मल होतात आणि ते सोसायटीमध्ये इंटिग्रेट होऊ शकतात. काही सिम्प्टम्स त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात राहू शकतात. उदाहरणार्थ थोडं ते समाजापासून एकलकोंड राहू शकतात. जास्त फ्रेंड करू शकत नाही. परंतु ओव्हरऑल ते समाजामध्ये इंटिग्रेट होऊन स्वतःच्या पायावर ते उभं राहू शकतात. आणि गरज आहे ती फक्त पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ठेवण्याची. तर एक गोष्ट अल्बर्ट आइन्स्टाईनची मला आठवते, की अल्बर्ट आइन्स्टाईन जेव्हा स्कूलमध्ये होता, तेव्हा प्रिन्सिपल त्याला लेटर देतो आणि ते म्हणतं, की "तू तुझ्या पॅरेंट्सला दे." तर जेव्हा त्याची आई ती लेटर पाहते, तर ती खूप रडते. तर छोटा अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, की "आई काय झालं?" तर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणते, की "त्या लेटरमध्ये तुमच्या प्रिन्सिपलने लिहिलं आहे, की तुमचा मुलगा इतका हुशार आहे, इतका टॅलेंटेड आहे, की त्याला शिकवण्यासाठी आमच्या स्कूलमध्ये टीचर्स नाही. त्यामुळे तू अ, हे स्कूल चेंज कर." ओके. तर अल्बर्ट आइन्स्टाईनला ते खूप चांगलं वाटलं. परंतु जेव्हा तो मोठा झाला आणि त्याला जेव्हा ते लेटर आढळून आलं, तेव्हा तो खूप रडला. कारण की त्या लेटरमध्ये लिहिलं होतं, की तुझा मुलगा खूप म्हणजे ढ आहे, त्याला काहीच येत नाही. हां, तो कधीच शिकू शकत नाही. तो अ, गाढव आहे, असं लिहिलं होतं आणि तू त्याला आमच्या शाळेतून काढून टाक. तर असं लिहिलं होतं. परंतु आईने जेव्हा त्याला सांगितलं, की तू म्हणजे निगेटिव्ह न सांगता त्याला पॉझिटिव्ह सांगितलं.
तिचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होतं. त्यामुळे अल्बर्ट आइन्स्टाईन हा सगळ्यात फेमस सायंटिस्ट झालेला आहे. जर मेंटल ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल, तर अशा मुलांचं आपण चांगलंच भविष्य निर्माण करू शकतो. ओके. तर हे काही जे कॉमन क्वेश्चन्स असतात हे पॅरेंटचे, ते ह्या माध्यमातून मी आपणाला जे काही लहान मुलांचे जे उशिरा बोलतात किंवा ऑटिझमचे असतात, तर हे जे काही प्रश्न असतात ते मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अ, जर हे सारांशमध्ये सांगायचं असेल, तर ऑटिझम हा आजार मध्ये ह्या 3 गोष्टी म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम, कम्युनिकेशन, सोशलायझेशनचा प्रॉब्लेम असतो आणि त्यांना रिस्ट्रिक्टिव्ह इंटरेस्ट किंवा रिस्ट्रिक्टिव्ह मूव्हमेंट्स किंवा बिहेवियर्स असतात. ऑटिझम हा पर्टिक्युलर कारणाने होत नाही. एन्व्हायर्नमेंट, काही ब्रेनचे प्रॉब्लेम किंवा जेनेटिक याचं वेगवेगळ्या प्रकारच्या अ, अ, मिश्रणाच्या कारणामुळे हा आजार होऊ शकतो. ऑटिझम जर अर्ली डायग्नोज केलं, अर्ली इंटरव्हेन्शन केलं, त्याला व्यवस्थित मेडिसिन्स दिले, व्यवस्थित डाएट दिलं, त्याला थेरपी दिलं, पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ठेवला, तर अशी मुलं ही नॉर्मल जीवन जगू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही लाईक करा. तुमचे जे काही कमेंट्स असेल, ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला कोणत्या मेंदूच्या आजाराविषयी व्हिडिओ हवा असेल, तर तुम्ही ते कमेंटमध्ये लिहा. तो तो त्यावर मी नक्कीच व्हिडिओ करेल. तुमचे काही एक्सपिरियन्स असेल, तुमचे काही सजेशन असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि जास्तीत जास्त पालकांना हा पोहोचवा. कारण की ऑटिझम हा आजार खूप वाढत चालला आहे. म्हणजे 54 पैकी 1 मुलांना ऑटिझम होतं आहे आणि जर हा ट्रीटमेंट नाही केलं, तर हा मग अशा मुलं नंतर बरे होत नाही. 5 वर्ष गेले, तर मग खूप कमी चान्सेस होत जातात. तर लवकरात लवकर निदान करून लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही मदत करा आणि हा व्हिडिओ पाहिला त्यामुळे धन्यवाद. नमस्कार.